मनाने नाही तर डोक्याने विचार करणारी स्त्री हो. आज जे मी सांगणार आहे ते जर मनापर्यंत पोहोचलं तर आयुष्यात कधीही कोणताही माणूस, कोणतंही नातं, कोणतीही परिस्थिती तुझी दिशा ठरवणार नाही. तू स्वतः निर्णय घेशील, स्वतः चालशील, स्वतः जिंकशील. सगळ्या स्त्रियांनी नीट ऐका. मजबूत स्त्री बनायचं असेल तर मेंदूने, डोक्याने निर्णय घेणारी स्त्री बन. कारण मनापासून निर्णय घेणारी स्त्री प्रेमात हारते आणि आयुष्यातही, पण मेंदूने, डोक्याने निर्णय घेणारी स्त्री आयुष्यात जिंकते. एक गोष्ट मनात ठेवा, जगाला सगळ्यात जास्त भीती असते अशा स्त्रीची जी परिस्थिती पाहून नाही, मेंदू वापरून निर्णय घेते. कारण भावनेने चालणारी स्त्री लोकांना सहज कंट्रोल करता येते, पण डोक्याने चालणारी स्त्री कुणाच्याही कंट्रोलमध्ये नसते. तिला कुणीही वळवू शकत नाही. जगाला हवं असतं की तू प्रत्येक गोष्टीवर तुटशील, प्रत्येक टीकेवर रडशील, प्रत्येक नात्यावर वागशील, प्रत्येक वेळी स्वतःला चुकीचं समजशील. कारण कमकुवत स्त्रीला कंट्रोल करणं सोपं असतं. आज तीच जागृती, तीच खरीखुरी समज, तेच विचार या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे, जे स्त्रीला आतून लोखंडासारखं बनवतील, जे तिला शांत, मजबूत, हुशार आणि डोक्याने निर्णय घेणारी बनवतील. लक्षात ठेव, स्त्रीचा सर्वात मोठा पराजय तेव्हा होतो जेव्हा ती मनाने निर्णय घेते, डोक्याने नाही. स्त्रीचं खरं जिंकणं तेव्हा होते जेव्हा ती डोक्याने निर्णय घेते आणि मनाला सांभाळायला शिकते. आता हेच शिकणार आहोत एका खोल, प्रॅक्टिकल आणि खऱ्या जीवनात वापरता येणाऱ्या सल्ल्यांसह. जेणेकरून जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल तेव्हा अपराधीपणा वाटणार नाही. जेव्हा नाही म्हणाल तर भीती वाटणार नाही. जेव्हा सोडाल तेव्हा पश्चाताप होणार नाही. खरी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर प्रत्येक नातं चांगलं असणं गरजेचं नाही, पण प्रत्येक निर्णय समजूतदारपणाने घेणं गरजेचं आहे. अनेक स्त्रिया या कारणाने अडखळतात की त्या मनाला प्राधान्य देतात आणि त्यांचा मेंदू शांत असतो. प्रेम वाईट नाही, भावना वाईट नाहीत, पण त्यावर निर्णय घेणं धोकादायक असतं. कारण मन मोहात चालतं आणि मन खऱ्या गोष्टींऐवजी लोकांच्या खोट्यावर विश्वास करू शकतं. पण डोकं पॅटर्न ओळखतं. मन विश्वास ठेवतं, पण बुद्धी, डोकं समोरच्यावर लवकर विश्वास ठेवू देत नाही. ती त्याला पारखून घ्यायला सांगते. मग आजपासून एक नियम ठेवा. आयुष्यात आधी विचार करा, मग निर्णय घ्या. आधी तपासा, मग विश्वास ठेवा. आधी पहा कोण काय आहे, मग निर्णय घ्या. लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा माणूस खरा हसत नाही आणि जवळ येणारा प्रत्येक जण तुला आधार देण्यासाठी येत नाही. डोक्याने निर्णय घेणारी स्त्री म्हणजे तीच जी लोकांच्या बोलण्यावर नाही तर लोकांच्या वागणुकीवर लक्ष देते. कारण तोंडाने कोणताही गोड बोलू शकतो, पण वागणुकीतून खरीखुरी गोष्ट समोर येतेच. जर कोणीतरी फक्त तुला त्याचं ऐकायला सांगत असेल, त्याच्याशी समजुतीने वागायला लावत असेल, त्याच्या नियमांप्रमाणे वागायला लावत असेल, तर तो तुझ्यावर प्रेम करत नाही, तुला नियंत्रणात ठेवू पाहतो. आणि जर कोणीतरी तुला प्रोत्साहित करत असेल, तुझं भलं इच्छित असेल, तुझ्या स्वातंत्र्याचा आदर करत असेल, तुझे स्वप्न पाहत असेल, तर तो खरा असतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणाचं प्रेम पाहून नाही तर कोणाच्या वाईट काळातल्या वागणुकीवरून निर्णय घ्यायचा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याने एकदा फसवणूक केली तो पुन्हा करेलच. मन म्हणतं कदाचित तो बदलला असेल, पण डोकं म्हणतं माणूस बदलत नाही, फक्त लपवतो. म्हणून मनावर नाही, पॅटर्नवर विश्वास ठेव. जो वारंवार तुला रडवतो तरीही तू त्याच्या सोबत आहे, तर त्याच्यासोबत तुझं नातं नाही, तर तो तुझी सवय झाला आहे. आणि सवय नेहमी तोडावी लागते, विशेष करून ती जी तुला आतूनच नष्ट करत असेल. तिसरी गोष्ट म्हणजे चुकांना घाबरू नको, चुकांमधून शिक. डोक्याने निर्णय घेणारी स्त्री प्रत्येक वेदना एक धडा समजून घेते. कुणी माणूस निघून गेला चालेल, शिकवण मिळाली की कोणाला कितपत प्रेम द्यायचं, कुठलं नातं तुटलं तर ठीक आहे, समजलं की पुढच्या वेळेस कुठे चुकायचं नाही. काही गोष्ट वाईट वाटली तर ठीक आहे, उमगलं की कोण आपला नाही. ती वेदनेत तुटत नाही, ती वेदनेचं विश्लेषण करते आणि बदलते. कारण पडणं अपराध नाही, पण पडून ती चूक परत करणे म्हणजे मूर्खपणाचं आहे. चौथा गुण म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घेणं. स्वतःसाठी काय बरोबर आहे ते पाहून निर्णय करणं.
डोक्याने निर्णय घेणारी स्त्री इतरांच्या बोलण्यावर प्रभावित होत नाही, कारण तिला ठाऊक असतं लोक तुझ्यासोबत असतील तरी बोलतील, विरोधात असतील तरी बोलतील. मग का तुझ्या निर्णयांची जागा त्यांना द्यायची, ज्यांना तुझ्या संघर्षाशी काही कल्पना नाही. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा, निर्णय घेताना मनाला वेदना होईल, पण त्या वेदनेतच तुझं स्वातंत्र्य दडलेलं आहे. डोक्याने निर्णय घेणारी स्त्री रडू शकते, प्रश्न विचारू शकते, हरू शकते, पण थांबत नाही. कारण तिला माहीत आहे वेदना तात्पुरत्या असतात, पण चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य खराब करतो. म्हणून डोक्याने निर्णय घ्या. ज्यांनी तुम्हाला कमी समजले त्यांना योग्य प्रत्युत्तर द्या. वादविवाद करू नको. त्यांच्याकडे लक्ष देणे थांबव. तुझ्या स्वप्नांकडे लक्ष देणं सुरू कर. दररोज सकाळी स्वतःसाठी एक ध्येय ठरव आणि ते पूर्ण करून रात्री झोप. दिवसातून किमान एक काम कर जे तुझ्यात सुधार करेल. तुझ्या कमजोरींना ओळख आणि लगेच त्यावर काम सुरू कर. लोकांच्या बोलण्याने दुखण्याऐवजी बघ कसं कोणाला उत्तर द्यायचं आणि कोणाला दुर्लक्षित करायचं. जे लोक तुझं मन दुखावतात त्यांच्याजवळ राहून स्वतःला मिटवू नकोस. अंतर ठेव आणि मनाची शांतता परत मिळव. फोनवर अनावश्यक बोलणं कमी कर आणि शिकण्यासाठी जास्त वेळ दे. दररोज 30 मिनिटे कोणतंही स्किल शिकण्यात घालव. स्वतःला आर्थिक दृष्टीने मजबूत बनवायला सुरुवात कर. लहान बचत, लहान उत्पन्न, लहान शिकणं, पण नक्की सुरुवात कर. सगळा वेळ सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य पाहण्यात वाया घालवू नकोस. स्वतःची कथा लिहायला सुरुवात कर. मनापासून प्रेम कर, पण डोक्याने विश्वास ठेव. कुणालाही सांगू नकोस की तू तुटलेली आहेस. त्यांना तुझ्या बदलत्या रूपाने भीती वाटू दे. स्वतःला वेळ दे. स्वतःला सजव. फिटनेसवर लक्ष दे. तुझा लूक आणि व्यक्तिमत्व सुधार. पुस्तके वाच. चांगले लोक निवड. वाईट नाते सोड. जे स्वार्थी वागतात त्यांना दूर ठेव. जिथे तुझा सन्मान नाही तिथून शांतपणे निघून जा. लोक तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजतील, पण तू ती ताकद बनवून दाखव. जर पडलीस तर उभा राहा. तुटलास तर जोडून घे. पण लोकांसमोर रडून कधीही सिद्ध करू नकोस की तू कमकुवत आहेस. स्वतःला एवढं मजबूत बनव की एक दिवस जे तुला संपवायला आले होते ते स्वतः मान्य करतील की तुझ्यावर मात करणं अशक्य आहे. लोकांना तुझ्यावर बसायला देणं बंद कर. लोक काय विचार करतात हे विचार करून भीती वाटून घेऊ नकोस. सर्व ठिकाणी सगळ्यांना आवडायचा प्रयत्न करू नकोस. जिथे तुम्हाला अपमान वाटतो तिथून लगेच तुमचा वावर कमी करा. स्वतःला अशा लोकांच्या मध्ये ठेव जे तुम्हाला छोटं न समजता चांगलं होण्यासाठी प्रेरणा देतात. दररोज तुमच्या आयुष्यात किमान एक गोष्ट नियमबद्ध पद्धतीने करा. मन नसलं तरीही करा. आयुष्यात बक्षीस मिळवायला थांबू नको. स्वतःला लहान सहान यश पाहून आनंदित कर. त्रासाला बहाणा बनवू नकोस. त्याचा वापर इंधनासारखा कर. भीती वाटत असेल तर थेट त्या कामात उडी मार, कारण तिथूनच तुम्ही पुढे जाल. लोक तुमचं भावनिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्याशी चिकटून राहू नका. त्यांना दूर ठेवून स्वतःला अजून उंच बनवा. आपलं यश दाखवणं थांबव आणि काम करून शांतपणे पुढे जा. जेव्हा अचानक तुमचं नाव उंचीवर पोहोचेल तेव्हा ते जळतील. कोणत्याही नात्यात स्वतःला दुसऱ्या क्रमांकावर ठेवू नका. ज्याने तुला महत्त्व दिलं त्याला निवड. तुमच्या आयुष्यात नियम ठेवा की कोणाला किती प्रवेश द्यायचा आहे आणि ते पाळा. तुमचा वेळ आणि ऊर्जा यांचा आदर करा, कारण तेच तुला पुढे घेऊन जातील. तुमच्या स्वप्नांबाबत कुणाला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. सगळे समजून घेणार नाहीत आणि सगळे समजण्यास पात्रही नाहीत. भावना नियंत्रित ठेवा. गरज भासली तर एकट्याने चालण्याचं धाडस ठेवा. खरं वाढणं तेव्हा सुरू होतं जेव्हा कुणाच्या आधारावर राहण्याची सवय नसते. सोशल सर्कल लहान ठेवा पण मजबूत ठेवा. आपला भूतकाळ मागे सारून नवीन आवृत्ती तयार करायला लागा. अपयशी झाला तर स्वतःला दोष देण्याऐवजी कारण समजून रणनीती बदला. स्वतःसाठी असं आयुष्य बनव की अहंकारी लोक तुला स्पर्शही करू नयेत आणि हुशार लोक तुला वापरण्याची हिंमतही करू नयेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःशी केलेलं वचन कधीही मोडू नकोस. कारण जग तोपर्यंत तुमच्यावर प्रेम करणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करत नाही. कधी कुणाला एवढीही संधी देऊ नकोस की तो तुला दुखावेल.
जो माणूस फक्त त्याच्या फायद्यासाठी तुला आठवतो त्यांच्यापासून दूर राहा. कुणाच्या परत येण्याची वाट पाहू नकोस. स्वतः पुढे जा, ज्यामुळे परत येण्याची गरजच नाहीशी होईल. प्रेमात हरवून आपलं करिअर सोडू नकोस. आधी स्वतःला घडवण्याकडे लक्ष दे, मग प्रेमही आपोआप सोबत चालायला लागेल. जर कोणीतरी तुला कमी समजत असेल तर त्याला स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नकोस. तो वेळ स्वतःला इतकं वर नेण्यासाठी वापर की तुला पाहून त्याला त्याची जागा दिसावी. दुःखाला दडपून ठेवायच्या ऐवजी ते ताकदीत बदल आणि प्रत्येक वेदनेच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी अजून मजबूत होऊन उगव. मन अस्थिर झालं तर स्वतःचा नाश करू नकोस. आपला मेंदू अपग्रेड कर. आपले मानदंड वाढव. आयुष्यात असे ध्येय ठेव जे पूर्ण करून तुला स्वतःवर अभिमान वाटावा. स्वतःला कधीही दुसऱ्या नंबरला येऊ देऊ नकोस. कुणाच्या आयुष्यात जागा हवी असेल तर त्याच्या डोळ्यात सन्मान मिळव आणि जर सन्मान मिळाला नाही तर तिथून न रडता, न बोलता, न काही स्पष्टीकरण देता बाहेर पड. फसवणूक झाली तर धडा घे, पण स्वतः फसवणूक करणारी होऊ नकोस. कारण खरं जिंकणं ते आहे की समोरचा माणूस नेहमी तुमच्या खरेपणासमोर अपराधी वाटावा. तुमच्या मेहनत आणि शांततेचं महत्त्व समजून घ्या. सगळ्यांसमोर आपलं मन उघडू नका. लोक कमी ऐकतात आणि जास्त वापरतात. तुमचं आयुष्य असं बनव की तुम्हाला सोडून जाणारा माणूस स्वतःच पश्चाताप करत राहील आणि तुम्ही पुढे निघून जाल. स्वतःला शांत ठेवून काम करा, जेणेकरून एक दिवस तुमची यशस्वीता स्वतः बोलून त्या सगळ्यांचं तोंड बंद करेल जे तुम्हाला खाली खेचण्याचा आनंद घेत होते. तुमच्या आयुष्यात असा स्तर आणा की तुमची उपस्थिती कुणालाही गरजेची नसली तरी पण तुमची गैरहजेरीमुळे कुणाला तरी अपूर्ण वाटेल. कोणीतरी तुम्ही नसल्याने परेशान होईल. आणि नेहमी लक्षात ठेवा, जग चांगल्या मनाच्या लोकांचं नाही ऐकत, ते फक्त मजबूत डोक्याचं ऐकतं. म्हणून मन चांगलं ठेवा, पण डोकं खूपच कडक ठेवा. आता रडायची आणि तुटायची गोष्ट थांबव. तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात स्वतःचा नवीन अध्याय लिही. ज्याला तुझा अपमान करायला आवडायचा त्याला तुझ्या यशाच्या प्रकाशाने आंधळ करून टाक. जो तुला सोडून गेला त्याच्या परत येण्याची अपेक्षा करू नकोस. इतकं उंच चढ की त्याला स्वतःवरच पश्चाताप होईल. तुझ्या प्रत्येक त्रासाला, प्रत्येक गैरसमजुतीला आणि प्रत्येक फसवणुकीला वापरून संधी समजून तुझ्या साम्राज्याच्या भिंती उंचव. स्वतःशी असा वादा कर की यावेळी कुणीही तुला तोडू शकणार नाही आणि जर कोणी तोडायचा प्रयत्न केला तर तो स्वतःच फुटेल. तुझ्या प्रगतीच्या मुळांना इतकं मजबूत कर की कोणी तुला हलवण्याचा प्रयत्न केला तरी हलवू शकणार नाही. ज्यांना तुझ्यातली आग पाहायची होती त्यांना तुझी राख होताना दिसता कामा नये. त्यांना सूर्य बनलेला तुझा नजारा दाखव. तुझ्या शांततेने त्यांना पराभूत होऊ दे. तुझ्या संयमाने त्यांना घाबरू दे. तुझ्या मेहनतीने त्यांना जळू देत. तुझ्या यशामुळे त्यांना समजून घ्यायला लाव की तू ती मुलगी नाहीस जी कधी तुटली होतीस. तू ती स्त्री आहेस जिनं असं यश मिळवलं की ते लोक तुझ्यावर डोळे मिटू शकणार नाहीत. आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर हे विसरू नकोस. तू तोपर्यंत हारू शकत नाहीस जोपर्यंत तू स्वतः हार मानायला तयार नाहीस. स्वतः मनातून हरत नाहीस तोपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.